हाय हॅलो नमस्कार. चिव सोनू रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे. मी आहे गौरी. तर आज आपण शिरखुर्मा बनवणार आहोत. त्यासाठी कढई घ्यायची. कढई तापत ठेवल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे तूप ओतून घ्यायचं आहे. तूप टाकल्यानंतर त्यामध्ये शेवई टाकायची आहे. ते चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे आपल्याला. शेवई भाजून झाल्यानंतर ते काढून घेऊन त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स त्याच कढईमध्ये ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत. नंतर ड्रायफ्रूट्स भाजून घेतल्यानंतर किंवा तळून घेतल्यानंतर त्यामध्ये शेवई टाकायची आहे. नंतर मस्तपैकी दूध गरम केलेलं आहे ते ओतून घ्यायचं आहे. दूध ओतून घ्यायचं आहे जसं आपल्याला पाहिजे तसं, घट्ट, थोडीशी मीडियम. मी मीडियम थिक करणार आहे, मीडियम थिकनेसने. तर त्याचे 4 चमचे साखर टाकून घ्यायचं आहे आणि मस्त असं उकळू द्यायचं आहे. शेवई जास्त शिजवून घ्यायची नाही, ती दाताखाली आली पाहिजे, छान लागते तशी. तर हे आपले तयार झाले शिरखुर्मा. या खायला.